एक तर हाँगकाँगच्या गल्ल्यांमध्ये नाही का कुत्रे फिरताना दिसतच नाही, कारण नॉर्मल कुत्रे तर हे लोक कापून खातात. बाकी याला कुत्रे पाळायचा प्रश्न तर एकदम ब्रँडेड कुत्रे पाळतात. म्हणजे पग बिग नाही का ते आपलं वडाफोन वाला कुत्रा, बस तसेच कुत्रे तुम्हाला इथे दिसणार. ते पण असं नॉर्मल नाही, बॅगा बिगा घालून असते. बाकी आज आम्ही जाणार होतो हाँगकाँगचं एक गाव बघायला. नंतर आम्ही एका रेल्वे स्टेशनवर उतरलो. मी सोबतच्यांना विचारतोय गाव किती दूर आहे अजून. ते म्हणतो ते हेच गाव आहे. म्हटलं असं गाव? आता कोणा अँगल नाही गाव वाटत नव्हतं. हा पण मस्त असं सुटसुटीत होतं. त्यात आम्ही एवढे सुशिक्षित असून रस्ता चुकलो, तो भाग वेगळाच. इकडे पायी आपण रस्ता क्रॉसच नाही करू शकत, हे या पुलावरून जावं लागतं. इकडे कुठेही जाणं असेल ना तर आधी आम्हाला हे पुलं शोधावं लागत होते. नंतर आलो इच्छा एका मंदिरामध्ये. म्हणजे मंदिर नाही का आपलं प्रॉपर मंदिर बरं का, म्हणजे लोक तिथं अगरबत्त्या वगैरे पण लावत होते. हे या गावची स्कूल होती आणि या स्कूलच्या बाहेर नाही का थोडंसं असं गार्डन वगैरे होतं. आणि हा गाईज इथं नाही का पाणी बॉटल घ्यायची अजिबात चूक करू नका बरं का. लय 150-200 रुपयाला असते, त्यात पण छटाकभर बॉटल मिळते. पेक्षा फ्री मध्ये असं पाणी भरायचं जिकडे तिकडे लावलेलं आहे लोकांनी, इथूनच भरून घ्यायचं. बाकी इथून आम्ही सटकन निघालो. आम्हाला एका डोंगरावरती जायचं तो पूर्ण सिटी वरून पाहायला, पण आम्ही थोडक्यात लेट झालो म्हणून आम्हाला ट्रॅम्पनी जावं लागणार आहे. दुःख तर तेव्हा झालं जेव्हा कळलं हे 1 किलोमीटर वर खाली यायचे 108 HKD जायचे, म्हणजे इंडियन करन्सी मध्ये नाही का 1200 रुपयाच्या आसपास. इथं गंमत मध्ये 1000-2000 कुठे जातात ना माहिती पडत. बाकी वरून व्ह्यू असा काहीतरी होता. बाकीच्यांना आवडलं, मला तर ठीकच वाटलं. मग नंतर इथून निघालो आम्ही खाली, आणि एवढे पैसे देऊन पण बसायला जागा नाही भेटली, उभं नाही यावं लागलं. उद्या नाही का मी हाँगकाँग मध्ये आतापर्यंत किती खर्च झाला ना त्याच्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे, त्यामुळे पटकन फॉलो करून घ्या.